नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत सगळ्यांना आवडणारी मस्तपैकी अशी कोळंबीचा रस्सा. त्यालाच म्हणतात कोळंबीचा सार सुद्धा. तो सुद्धा आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण वेगळ्या पद्धतीचं वाटण तयार करून घेऊया. इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे. मिक्सरच्या जारमध्ये आपण आता 1 कप ओलं खोबरं आहे ते असं मी किसून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. 1 टोमॅटो असे मी तुकडे करून घेतलेले आहेत तो घालायचा आहे. त्यानंतर कांदा सुद्धा असं मी तुकडे करून घेतलेले आहेत तो घालणार आहे. त्यानंतर 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. थोडीशी आपण कोथिंबीर आहे ती घालायची आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण धणे आहेत अर्धा चमचा ते घालायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये जिरा आहे ते घालणार आहोत आपण याच्यामध्ये. खूप छान लागते असं वाटण जर केलात तर. त्यानंतर याच्यामध्ये लाल मिरची आहे ते मी गरम पाण्यात 5 ते 10 मिनिटं उमळशी ठेवली होती ती घालायची आहे. आपण आता तेच पाणी घालणार आहोत व मिक्सरला बारीक असं एकदम असं वाटून घ्यायचं आहे. जास्त जाड पण नाही, एकदम अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे. आपण आता मस्तपैकी असं कोळंबीचा रस्सा किंवा कोळंबीचं सार बनवायला सुरुवात करूया. इकडे मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपण आता 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे. त्यानंतर 1 चमचा जिरा आहे ते घालणार आहोत आपण याच्यामध्ये. कढीपत्त्याची पानं आहेत 3 ते 4 ती घालायची आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आहे 1 चमचा ती घालणार आहोत आपण आता याच्यामध्ये व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. त्यानंतर याच्यामध्ये जो आपण वाटण तयार केलं होतं ते घालायचं आहे व आपण आता हे वाटण चांगलं शिजवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही चांगलं परतवून घ्यायचं आहे. 5 ते 6 मिनिटं मीडियम फ्लेमवर आपलं वाटण आहे ते कच्चं आहे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. थोडं वाटण दाटसर झालं पाहिजे. त्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालायची आहे व 1 चमचा आगरी कोळी मसाला आहे तो घालणार आहोत व थोडासा असा लिंबाचा रस आहे तो घालायचा आहे व चांगलं आपण आता हे चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. परत 5 ते 6 मिनिटं जेवढं तुम्ही परताल तेवढी साराला चव छान लागते. बघू शकता मस्तपैकी अशी ग्रेव्ही घट्ट झालेली आहे. आपण आता याच्यामध्ये पाणी आहे ते घालायचं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घाला. जेवढं तुम्हाला रस्सा दाटसर पाहिजे पातळ पाहिजे तसं पाणी घाला व असं परतून घ्यायचं आहे व मस्तपैकी अशी उकळी काढायची आहे रस्स्याला. बघू शकता मस्तपैकी अशी रस्स्याला उकळी आलेली आहे. आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे. खूप छान लागतो हा रस्सा. त्यानंतर इकडे मी कोळंबी घेतलेली आहे चांगली स्वच्छ धुवून साफ करून वगैरे घेतलेली आहे. आपण आता ही कोळंबी या रश्श्यामध्ये घालायची आहे. बघू शकता तुम्ही व थोडंसं असं परतवून घ्यायचं आहे. कोकम घालायचं आहे व आपण आता ही कोळंबी आहे ती चांगली मस्तपैकी या रश्श्यामध्ये शिजवून घ्यायची आहे 5 ते 6 मिनिटं. बघू शकता आपली 5 ते 6 मिनिटं बघू शकता झालेली आहेत आणि मस्तपैकी आपला गरमागरम झणझणीत असा कोळंबीचा सार किंवा रस्सा तयार झालेला आहे. तुम्ही हा मस्तपैकी असा भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर भाताबरोबर पण खाऊ शकता. थोडीशी अशी कोथिंबीर घालायची आहे. बघू शकता तुम्ही. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.